असं प्लास्टिक सारखं लागत होतं. च्युइंगम कसं आपण खातो तर गोळा गोळा होतं, सेम तसंच होत होतं. तर मला तर एवढं टेन्शन आलं. म्हणजे किती मोठा स्कॅम असतो. प्लास्टिकचे फ्रूट्स असतात, फळं असतात, भाज्या असतात. नमस्कार मंडळी, तर मी वर्षा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये. आणि तुम्ही म्हणाल आज तू एवढी निवांत कशी बसली एकदम हात लावून सोफ्यावरती, पण करणार तरी काय. काल आमच्याकडे गुरुवार असल्यामुळे ना पुण्यामध्ये कधीतरी गुरुवारी पाणी येत नाही, पण काल काहीतरी कामानिमित्त त्यांनी पुण्यामध्ये पाणी बंद ठेवलं होतं. काही एरियामध्ये कुठे कुठे कंटिन्यू रात्रभर पाणी चालू असतं, पण आमच्या इथे म्युन्सिपाल्टीचं येतं, त्यामुळे काल ते आलं नाही. आणि आज आम्हाला पाणीच नाही आहे कामं करायला. आता माझे कपडेसुद्धा तसेच पडलेत, घरातले सगळेच कामं तसे पडले. फक्त मी जेवण करून खाल्लंय आणि झाडून फरशी झाली आहे. कपडे धुवायचेत, भांडे घासायचे. तर आता मेन तर ते दोनच कामं आहे की जे झाले की मला सगळं काम झाल्यासारखं वाटतंय. पण आज पाण्यामुळे सगळं राहिलंय. आता दुपार झाली आहे, 2 वाजेला पाणी येतंय. तर बघू आता पाणी आल्यानंतरच माझे कामं होतील. आणि आज सानू गेलेली आहे स्कूलमध्ये. आता ती सुद्धा येईल, तिची सुद्धा यायची वेळ झाली आहे. आणि तिचे पप्पा आज तिला घ्यायला गेलेले, त्यामुळे मला टेन्शन नाही आहे घेऊन यायचं वगैरे, नेऊन घालायचं. आणि आज तिच्या स्कूलमध्ये ना फ्रूट्स डे सेलिब्रेट करायचा होता. तर मॅमनी बोललेलं की तिला टिफिनमध्ये फक्त फ्रूट्स द्या आणि मल्टी कलरचा फ्रूटच्या कलरचा ड्रेस घालून पाठवा. आता ड्रेस वगैरे होता, पण फ्रूट्स थोडेच होते. मँगो होते आणि द्राक्ष होते. तर म्हटलं चला अजून एखादा आपण घेऊन येऊया जे की तिला आवडतं, स्ट्रॉबेरी किंवा वॉटरमेलन. तर ते नव्हतं घरात. मग मी सकाळी बाजारात आणायला गेले, ती झोपलेलीच होती तेव्हा. आणि मी नेहमी जिथून वॉटरमेलन घेते तिथूनच घेतलं. आता आपण समजतो की हे जे बाजारात माणसं बसतात विकायला की ते शेतकऱ्याचाच माल आणतात, पण असं अजिबात नसतं. माझ्यासोबत तर मोठा स्कॅम झाला असंही मी म्हणू शकते. कारण मी वॉटरमेलन आणलं, घरी आणलं. मी तिथून त्या माणसाला म्हटलं चीर मारून बघा तर की लाल आहे का नाही. कधी कधी काय होतं, खराब निघतं किंवा पांढरं निघतं घरी आलो आपण की. त्याने चीर मारली तर ते आतून लाल दिसलं मला. त्याने अशी फोड काढून वरती नाही दाखवली. म्हटलं ठीक आहे असं लाल. मी घेऊन आले कॅज्युअली घरी येऊन. मग लगेच मी फ्रूट कट करायला लागले. तर म्हटलं एकदा तिचा टिफिन पॅक करून ठेवावा, ती झोपलेली तोपर्यंत फ्रूट्स कट करून ठेवावे. तर मी ते कट केलं आणि घस खाऊन बघितलं. अगोदर तर ते पूर्ण पांढरं होतं, लाल थोडंसंच होतं काहीतरी. आणि जिकडून त्या माणसाने चिरलं तिकडूनच लाल होतं फक्त, बाकी पूर्ण पांढरं होतं. आणि मग मी कट केलं आणि घास खाऊन बघावं म्हटलं. खायला गेले तर ते असं प्लास्टिक सारखं लागत होतं. च्युइंगम कसं आपण खातो तर गोळा गोळा होतं, सेम तसंच होत होतं. तर मला तर एवढं टेन्शन आलं. मी लगेच यांना म्हटलं हे बघा प्लास्टिक सारखंच लागतंय. हे म्हटले काय बाबा तू काही घेऊन येते. ते म्हटलं फेकून दे. पण मी त्या माणसाकडे गेले, त्याला म्हटलं एकदा तुम्ही खाऊन बघा आणि कसं लागतं ते मला सांगा. म्हणजे ते खरंच मला तरी असं वाटलं की प्लास्टिक सारखंच होतं. पण तो माणूस म्हटला नाही हे पकलेलं नाही आहे म्हणे, म्हणून असं लागतं. पण म्हटलं आता ते काही मला माहीत नाही, तर माझे पैसे रिटर्न द्या, नाहीतर दुसरं छानवालं द्या मला. तर मग मी माझ्या मनाने घेऊन आले. आणि मी इंस्टाग्राम, यूट्यूब इकडे तिकडे रील्स बघते की वॉटरमेलन किंवा गोबी, फ्लावर हे पण प्लास्टिकचं असतात. पण मला विश्वासच बसत नव्हता. मी ते रील्स बघायचे तर का मला असं वाटलं की पब्लिसिटीसाठी कोणी पण टाकत असेल, पण तसं अजिबात नाही आहे. आज मला विश्वास बसला. सेम असं गोळे गोळे होत होते च्युइंगम सारखे त्याचे खाल्लं तर. आता तेव्हा जवळजवळ 7-7:30 झाले ते सकाळचे. मी जाऊन आले ते बाजारातून. तर म्हटलं एवढ्या सकाळीच काय ब्लॉग स्टार्ट करावा, जाऊ द्या. मग मी तशीच गेले, चेंज करून आणलं. म्हणजे किती मोठा स्कॅम असतो. प्लास्टिकचे फ्रूट्स असतात, फळं असतात, भाज्या असतात. आणि आपण लोक आपल्याला असं वाटतं की नाही शेतकऱ्याचंच आलेलं आहे सगळं. तर असं करतात लोक. आता मला तरी विश्वास बसला की प्लास्टिकच्या भाज्या वगैरे असतात. तर चला मी तर वाचले त्यापासून. आता सानूसुद्धा येईल स्कूलमधून आणि तिला छान ड्रेस घालून दिला तिच्या आवडीचा आज, त्यामुळे ती खूप खुशीत गेलेली आहे स्कूलमध्ये. सानू आली आहे स्कूलमधून आणि आज तिचे पप्पा तिला घ्यायला गेले. तर तिच्या खूप साऱ्या कंप्लेंट्स ऐकायला भेटल्या. हो ना, जसं ती सेम घरी करती ना की मला हे पाहिजे ते पाहिजे. आपण कसं रडलं की लगेच देऊन देतो, काही खायची वस्तू असो किंवा दुसरी कुठली वस्तू असो. त्या मॅम तेच बोलल्या की तिला काही आपण काही
क्ले वगैरे काही ॲक्टिव्हिटी करायला काढली म्हणे की सगळ्यात अगोदर तिलाच लागतं, नाही दिलं की लगेच रडणं चालू करते. ती ऐकतच नाही म्हणे, कॅप काढून टाकते डोक्यातली. काही नाही, 2 मिनिटाचं अंतर असतं फक्त त्यांच्याकडून आमच्यापर्यंत यायचं, तेवढ्यात ती 10 वेळा बॅग काढती, कॅप काढती. का नको सांगू? मम्मी आहे मग सांगू नको का? तुझा ड्रेस दाखव एकदा बघू, तुझा फेवरेट ड्रेस आहे ना हा? हेच म्हटलं मॅम, मी नाही करणार, मी नाही हे करणार. आता हा ॲटिट्यूड कसाच बदलाव, मला तर टेन्शन आहे. हो ना, तुला घालून दे. माझ्यासाठी घालायला नाही, ती तुझ्यासाठी. नाही, तुझ्यासाठी. कशी गेली होती आणि कसा अवतार करून आली, कसा किती घाण झालं तोंड. आत्ताच ना माझी सगळी कामं आवरलीत पाणी आल्यानंतर, आणि सानूला भूक लागली होती म्हणून आज तिला बऱ्याच दिवसानंतर आज मॅगी करून दिली आहे. तर आता ती खातीये, 2-4 घास खाईल आणि नंतर मलाच खाऊ घालावं लागेल. कशी आहे ग मॅगी? नाही आहे छान, मस्त नाही खाली नाही सांडू, आरामात खा. आता सगळे कामं आवरल्यानंतर ना एवढं छान वाटतंय ना, आणि कामं पडलेली असली की असं वाटतं यार राहिलं असंच वाटतं. तर आता तिला आज ना मी खाणं झालं आता तिचं दुपारचं की मी तिला झोपी घालणार आहे. झाले जवळजवळ 3 ते 4 दिवस झाले ती झोपलेलीच नाही आहे अजिबात दुपारी. हो ना, मग ती काय करते, दुपारी झोपत नाही आणि संध्याकाळी 7 वाजले दिवस मावळायला गेला की तिला झोप येते. ती खेळता खेळताच झोपी जाते, मग चिडचिड करते, घे खाऊन पटपट. आता सानूला खाऊ पिऊ घातल्यानंतर ना तिला झोपवलं होतं आणि तिला झोपवलं जवळ घेऊन, तर मलाच थोडी झोप लागली. 15-20 मिनटं मी सुद्धा झोपले, पण मग स्वयंपाकाला लागले. खूपच ठसका येतो इथे, मी भाजी फोडणीला दिली ना त्यामुळे. त्यानंतर ना मग 2 साड्यांचे मला फॉल लावणं होते, तर ते सुद्धा लावून घेतले. म्हटलं ते जर राहू दिले आणि आपण जर झोपूनच राहिलो तर ते आजचं परत उद्यावर जाईल. काल मी असंच टाईमपास केला दिवसभर, राहू द्या म्हटलं, तर काल ते राहूनच गेलं. तर म्हटलं आता एकदा झालं ना की मग परत टेन्शन राहत नाही, की आपल्याला असं वाटत नाही की हे राहिलं. त्यामुळे मग ते फॉल लावून घेतले आणि त्यानंतर चहा पाणी वगैरे झाला आणि आता डायरेक्ट ते फॉल लावायलाच मला 6 वाजले आणि आता वाजलेत 7. आता मी स्वयंपाकाला लागली आहे आणि आज स्वयंपाकामध्ये आहे त्यांच्यासाठी अंड्याची भाजी, सानूसाठी आणि त्यांच्यासाठी, आणि माझ्यासाठी भेंडी. आता भेंडीची भाजी टाकली मी बनायला, पण मला अंड्याची भाजी बनायची अजून. आता त्या अंड्याचे टरफलं सुद्धा मी काढत नव्हते, पण आता ते सुद्धा काढावं लागतं मला, कारण यांना खूपच कंटाळा येतो. पण तेवढे मी काढते फक्त, बाकी काही नाही करत मी. आणि वरच्यावर भाजीला फोडणी देते. तर आता लगेच करून घेते फटाफट, आणि चपात्या सुद्धा राहिल्यात, अजून भात लावायचा आहे. बघू आता, फटाफट करते. अर्ध्या तासात सगळं झालं. तर आताच माझा स्वयंपाक बनून झालाय आणि आमच्या मॅडम करताय मध्ये मध्ये. हो ना, हे बघा भाजी पण बनवली आहे, थोडीशीच बनवली त्यांच्यापुरती. माझं मत तर असं आहे की जेवढं टॅलेंट थोडीशी भाजी बनवायला लागते ना, तेवढं खूप सारी बनवायला अजिबात लागत नाही. थोडीशी एवढीशी एक प्लेट कशी बनवा, तोच खूप मोठा प्रश्न आहे. कधी कधी जास्तच होऊन जाते. आज एकदम मापाची बरोबर बनवली मी. चल समोर. आणि मी स्वयंपाक करतीये तोपर्यंत ती खेळायला गेली होती सानू, पण खेळून आल्यावर बघा समोर काय केलंय. काय केलं ग? काय केलंय? रांगोळी. कोण काढत असं प्लेटने रांगोळी? रांगोळी. ओके. आणि ते टेप घेऊन काय करत होती तू? पप्पाचं माझं सानवीचं माप घेत होते. पप्पाचं माझं सानवीचं माप घेत होते. आत्ता ती स्वतःला सानवी म्हणायला लागली आहे, की सानवी आहे माझं नाव म्हणून. बर खेळ. ओके.
आणि वातावरण कसं आहे, एवढं लवकर बदलतं काय माहिती. पाऊस सुरू झालाय. ते तुम्हाला दिसतो का नाही माहित नाही, दिसतो लाईटच्या उजेडात. किती दांगोडा करतात सगळे पाऊस चालू झाला की. मुलं तर पावसात खेळताय. पाऊस आला ना की थोडं थंड वाटतं मस्त. आणि आज दुपारपासूनच वातावरण चेंज झालेलं होतं. आमच्या इकडे नाही पडला 2 दिवसापासून, पण पुण्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला, गारा पडल्या. एवढा छान वास येतोय मातीचा. तसं माती तर नाही, पण ते धुळीवर पाऊस पडतो ना, त्याचा वास येतो एकदम खूप दिवसानंतर पडला की. कसले डांगोडा करतात मुलं पाऊस आला की. पावसाला पावसाला पावसाला. चला अजून थोडासा पडायला पाहिजे. रात्री पण आला होता, पण असंच 1-2 मिनिट आला आणि थांबून गेला. पण आता पडायला पाहिजे परत. तर चला आता मस्त पाऊस सुरू झालाय. आता अजून थोडासा अजून जास्त पडायला पाहिजे, मग मस्त थंडीगार हवा सुटायला. आणि आम्ही 2nd फ्लोअरला राहतो ना, तर मस्त थंडीगार हवा येते गॅलरीमधून, एकदम स्ट्रेट घर आहे. तर खूप छान वाटतं. तर चला आजचा व्हिडिओ इथेच संपवते. आणि व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. भेटूया अजून एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.